की ते पुस्तक एकदा वाचा की संभाजी महाराज कोण होते, शाहू महाराज कोण होते. आणि ते शाहू महाराजांचे आपण वंशज असेल तर कुठे ते होते आणि आपण ज्या प्रकारे हे जाळपोळाची घटना घडत होती त्याचं नेतृत्व आपण करत होते, याच्यापेक्षा काय दुर्दैव असणार आहे. माझा थेट प्रश्न मुस्लिम समाजाला, आता कुठे तुम्ही जाऊन बसलेले आहे किंवा जे मशिदीचा मेंबर पण जळालेला आहे, ज्याच्यावर उभे राहून जे नमाज अदा करण्यात येते, मौलवी साहेब तिथे उभे राहून ते जळालेला बघून काय उत्तर आहे तुमच्याकडे. आमच्या विरोधात खूप बोलतो ना तुम्ही, मग आज तुमच्याकडे काय उत्तर आहे. कुठे गेला तर हसन मुश्रीफ, कुठे लपून छुपून बसले होते, कुठे बंटी पाटील कशा भीक मागत होते मुस्लिम समाजाच्या पुढे की आम्हाला मतदान करा, आम्हाला मतदान करा. आणि हेच साहेब तुम्हाला मतदान केलंय मुस्लिम समाजाने म्हणून तुम्ही दिल्लीपर्यंत जाऊ शकले. आम्ही तुमचा आदर करत होते कालपर्यंत, पण ज्या प्रकारे तुम्ही हे हिंसक घटनाचा नेतृत्व करत होते, आज आमच्या पुढे हे प्रश्न आहे की तुम्ही खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचे वंशज आहे. मैं ये कहता हूँ, खुदा की कसम मुझे अल्लाह की ज़ात पे यकीन है, हुकूमत उनको सज़ा दे या ना दे, लेकिन अल्लाह ज़रूर देगा. ये बात याद रखना, अल्लाह उनकी नस्लों को तबाह बर्बाद कर देगा जिन लोगों ने इस काम को अंजाम दिया है. याद रखना, उनकी नस्लें रोएंगी जो आज जो है इस मस्जिद में घुसकर तोड़फोड़ कर रहे हैं. और हुकूमत की ये खामोशी है कि जो है ना वो ऐसे लोगों को सज़ा नहीं दे पा रही है. और हमारे मुस्लिम सांसद 24 सांसद जो दीगर पार्टियों से आए बन के, वो तो मुंह पे लाली लगा के बैठे हैं, कहीं लाली ख़राब ना हो जाए हमारी. चुप्पी तोड़ने को तैयार नहीं है, आवाज़ उठाने को तैयार नहीं है. मेरे बुजुर्गों, ये हर दिन कोई ना कोई दिन ऐसा नहीं जाता जिसमें माहौल ख़राब करने की कोशिश न की जाती हो. कभी मसाजिद को निशाना बना रहे, कभी मदारिस को निशाना बना रहे हैं, कभी टोपी दाढ़ी को निशाना, किसी न किसी को इन चीज़ों में जो है ना मुलविस किया जा रहा ताकि माहौल ख़राब हो, मुल्क का माहौल ख़राब हो, बाकी और कुछ नहीं है. तो हुकूमत को चाहिए कि कड़ी से कड़ी यानी कि सज़ा दे ऐसे लोगों को, ताकि दूसरों की हिम्मत ना हो सके ये काम अंजाम देने की.